नमस्कार विद्यार्थी मित्रो, कसे काय अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे. आज आपल्याला बघायचं आहे जो की सर्वांना टॉपिक अवघड वाटतो, म्हणजे काय? लॉगॅरिथम. आता तुम्ही म्हणाल की सर लॉगॅरिथम तर मॅथमॅटिक्सचा पार्ट आहे, तुम्ही केमिस्ट्रीचे टीचर आहात, तर तुम्ही लॉगॅरिथम का घेत आहात? तर लॉग हा जो चॅप्टर आहे किंवा लॉग हे जे फंक्शन आहे ते आपल्याला बऱ्याच चॅप्टरमध्ये युजफुल आहे आणि त्याच्यावरून आपल्याला आन्सर्स काढायचे. तर आपण यामध्ये दोन पार्ट्स मध्ये बघणार आहे. एक बेसिक कॅल्क्युलेशन ऑफ लॉगॅरिथम, ज्यामध्ये आपण लॉग कॅल्क्युलेशन कसं करायचं ते बघणार. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे, आपल्याला लॉग कॅल्क्युलेशन करत असताना लॉग रीडिंग आली पाहिजे. कारण आपल्याला लॉग टेबल एक्झाम मध्ये प्रोव्हाइडेड असतो, जो एचएससी बोर्ड साठी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे फिजिक्स मध्ये असू दे किंवा केमिस्ट्री मध्ये असू दे, जे पण तुम्ही क्वेश्चनचे आन्सर काढत आहात न्यूमेरिकलचे, त्यामध्ये लॉग टेबल आपल्याला काय करायला पाहिजे? रीड करता आला पाहिजे. म्हणजे लॉगॅरिथम घेता आलं पाहिजे, त्याचं परत अँटी लॉगॅरिथम घेता आलं पाहिजे, आणि मग तुमचं फायनल आन्सर जे असणार आहे ते येणार आहे. ठीक आहे. सो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? बेसिक कॅल्क्युलेशन पासून लॉग रीडिंग पर्यंत सगळ्या व्हॅल्यूज आपण इथे काय करणार आहे? कंप्लीट करणार आहे. सो पार्ट 1 असेल बेसिक कॅल्क्युलेशनचा. जर तुम्हाला बेसिक कॅल्क्युलेशन लॉग येत असेल तर तो पार्ट स्किप करा आणि डायरेक्ट तुम्ही लॉग टेबल रीडिंग कडे जाऊ शकता. चला तर मग सुरू करूया. हा व्हिडिओ जसं मी स्टार्टिंगला सांगितलं तसं दोन पार्ट मध्ये होणार आहे. पहिल्या पार्ट मध्ये म्हणजे व्हिडिओ पूर्ण हाच असणार आहे, फक्त निम्म्यापर्यंत काय असणार आहे तर आपल्याला बघायचं आहे की बेसिक लॉग कॅल्क्युलेशन काय असणार आहे, त्याचे रूल्स काय असणार आहेत बेसिक मध्ये. जर तुम्ही मॅथ्सचे स्टुडंट असाल तर तुम्हाला ऑलरेडी लॉग फंक्शन झाला असेल तर तुम्ही हा पार्ट स्किप करू शकताय, डायरेक्ट लॉगॅरिथम रीडिंग वरती जाऊ शकताय. पण जर तुम्ही बायोचे स्टुडंट असाल तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, कारण लॉग कॅल्क्युलेशन हे आपल्या केमिस्ट्रीमध्ये, फिजिकल केमिस्ट्रीमध्ये जास्त इम्पॉर्टंट आहेत, त्यासोबत फिजिक्स मध्ये पण काही टॉपिक्स मध्ये इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर स्टार्ट करूया. बघा, बेसिक लॉग कॅल्क्युलेशन. आता बेसिक लॉग कॅल्क्युलेशन बघण्याआधी लॉग काय असतो आणि लॉग कसा रीड करायचा हे तुम्हाला माहिती पाहिजे. लॉग म्हणजे काय? थोडक्यात एखादा एक्सपोनंट असेल, म्हणजे बी च्या पॉवर मध्ये वाय आहे, 10 च्या पॉवर मध्ये एक्स आहे, या पद्धतीने ज्या व्हॅल्यूज आहेत याच्या उलट, म्हणजे कसं आपण करतो इक्वल टू साइन, त्या प्लस या साईडला असेल, इकडे आल्यावर मायनस होतं. प्लस असेल तर मायनस झालं, मायनस असेल तर प्लस होणार आहे. त्याच पद्धतीने मल्टिप्लाय असेल तर डिवाइड होणार, डिवाइड असेल तर मल्टिप्लाय होणार. तसंच जर लॉग असेल तर एक्सपोनेन्शियल मध्ये जाणार, एक्सपोनेन्शियल असेल तर लॉग मध्ये जाणार. या पद्धतीने काम होत असतं. लॉगला रीड कसं करायचं बघा. जर अशा पद्धतीने लॉग दिला असेल तर काय बघा, लॉग ऑफ एक्स टू द बेस बी इज वाय. म्हणजे काय? लॉग ऑफ एक्स बेस बी आहे, याचा आन्सर जे आहे ते काय आहे? वाय आहे. यालाच तुम्ही म्हणजे या पद्धतीनं असं लिहू शकता. म्हणजे बघा, याला रीड कसं करायचं आहे मी थोडक्यात इथं लिहित आहे. रीड बघा का होणार, बी इकडे जाणार, म्हणजे यालाच बी की पॉवर वाय इज इक्वल टू एक्स असं सुद्धा आपण म्हणू शकतो. म्हणजे याचीच व्हॅल्यू ही दिलेली आहे, लॉग ऑफ एक्स टू द बेस बी इज इक्वल टू वाय. ठीक आहे. आता बघा, लॉग दोन प्रकारचे आहेत, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. का? कारण यामध्ये आपल्याला बघा दोन लॉग आहेत. म्हणजेच कोणकोणते? एल एक्स किंवा लॉग एक्स. आता हे दोन लॉग आपल्याला का आहेत? तर एल एन म्हणजे नॅचरल लॉग. आता हे आपल्यासाठी लक्षात ठेवायचं केमिस्ट्रीसाठी. एल एन म्हणजे नॅचरल लॉग, म्हणजे त्याचा बेस काय असणार आहे? ई असणार आहे. आणि जर लॉगच्या खाली बेस दिलाच नसेल तर बाय डिफॉल्ट 10 हा बेस असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि मॅक्सिमम ठिकाणी म्हणजे 99% आपल्याला लॉग बेस 10 वालाच यूज करायला लागणार आहे. याला आपण कॉमन लॉगॅरिथम असं म्हणतो. जे आपण लॉगॅरिथमिक रीडिंग घेणार आहे ते सगळं लॉगॅरिथमिक रीडिंग जे आहे ते लॉग एक्स म्हणजे लॉग 10 बेस असणार घेणार आहे. ठीक आहे. इथे काही मी रूल्स लिहिलेले आहेत. हे सगळे जे रूल आहेत हे बेस 10 असतानाचे रूल असं मी कन्सिडर करून लिहिलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त पण काही रूल्स आहेत, काही त्याच्या प्रॉपर्टीज आहेत, त्या सगळ्या तुम्ही मॅथ्स मध्ये डिटेलमध्ये बघणार आहे. त्याची गरज आपल्याला केमिस्ट्री किंवा फिजिक्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना लागणार नाहीये. जेवढे रूल्स आपल्याला लागणार आहेत ते सगळे रूल मी इथे दिलेले आहेत. बघा, कोणकोणता रूल आहे? लॉग ऑफ ए इंटू बी, म्हणजे लॉगच्या आतमध्ये जर मल्टिप्लिकेशन असेल तर बाहेर कसं स्प्लिट होणार? तर लॉग ए प्लस लॉग बी, म्हणजे आतमध्ये मल्टिप्लिकेशन असेल तर बाहेर काय होणार आहे? प्लस होणार आहे. याच्या उलट होणार नाही, कारण बऱ्याच वेळेला कन्फ्युजन आपल्याला इथंच होतं. आतमध्ये प्लस असेल तर बाहेर मल्टिप्लाय होणार नाही. काय होणार आहे? आतमध्ये मल्टिप्लिकेशन असेल तर बाहेर काय होणार? प्लस होणार आहे, किंवा बाहेर प्लस असेल तर आतमध्ये मल्टिप्लाय होणार आहे. हे वाईस वर्सा असणार आहे. क्लिअर आहे? त्याच पद्धतीने दुसरं बघा, ए अपॉन बी जर डिव्हिजन असेल तर इथं मायनस साइन येणार. मायनस साइन घेताना पण लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी वरती म्हणजे कुठे आहे बघा, वरती ए आहे म्हणून लॉग ए प्लस मध्ये, डिवाइड मध्ये जो अपॉन मध्ये जो असणार आहे तो काय असणार आहे? मायनस मध्ये येणार आहे. याच्या उलट असं नाही, ए मायनस बी असेल तर लॉग ऑफ ए बाय लॉग ऑफ बी असं होणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. लॉग ए बाय बी असेल तर लॉग ए मायनस लॉग बी अशा पद्धतीने येणार आहे. नेक्स्ट रूल बघा, पॉवर रूल. ए की पॉवर मध्ये जर बी असेल, म्हणजे एखाद्या संख्येच्या पॉवर मध्ये एखादी संख्या असेल तर लॉग काय करतो? ती पॉवर वाली संख्या समोर घेतो मल्टिप्लिकेशन मध्ये. म्हणजे बघा, ए च्या पॉवर मध्ये बी आहे, हे बी आपण काय केलं? समोर घेतलं मल्टिप्लिकेशनला. सो बी इंटू लॉग ए.
याच्या उलट पण तुम्ही विचार करू शकता, बी इंटू म्हणजे एखादा कॉन्स्टंट जर मल्टिप्लाय असेल तर तो काय होणार, पॉवर मध्ये जाणार, म्हणजे बी एच्या पॉवर मध्ये गेलं. लॉग ही एक प्रॉपर्टी आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी बघा, आता याच प्रॉपर्टीला मॉडिफाय करून मी इथे काही प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. म्हणजे काय बघा, मायनस ऑफ लॉग ए. आता मायनस लॉग ए याचा अर्थ -1 इंटू लॉग ए. -1 वरती गेला, -1 गेला म्हणजे ए च्या पॉवर मध्ये -1 म्हणजे 1/a. म्हणजेच हे तयार झालं. मायनस लॉग ए असेल तर तुम्ही या पद्धतीनं लॉग 1/a असं सुद्धा लिहू शकता. नेक्स्ट लॉग 10 असेल, आता बेस 10 होता, लॉग 10 असेल तर याचा अर्थ आन्सर काय येणार आहे, 1 येणार आहे. हे एक लक्षात ठेवायचं आहे. आणि लॉग 1 असेल, मग बेस काही असू द्या, आता सध्या 10 आहे, पण लॉग 1 असेल तर आन्सर काय येणार आहे आपलं, 0 येणार आहे. या प्रॉपर्टीज तुम्हाला माहिती पाहिजे. याच्या अकॉर्डिंग आपण पहिले काही क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊया आणि ते क्वेश्चन तुम्हाला जमलेत तर इझिली आपल्याला लॉगॅरिथमिक रीडिंग केल्यानंतरचे जे क्वेश्चन असणार आहेत ते तुम्हाला जमून जातील. ठीक आहे, हे सगळं जे आहे याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा नोट करून घ्या, मग आपण क्वेश्चन डिसाइड करू. ठीक आहे, रूल आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. लॉगचे काय काय रूल आहेत, बेसिक रूल्स जे आपल्याला लागणार आहेत. जर ते रूल्स तुम्ही लिहून घेतले नसतील तर व्हिडिओ थोडासा मागे घ्या, परत तिथं पॉज करा, ते रूल सगळे लिहून घ्या. कारण जोपर्यंत तुम्हाला रूल्स क्लिअर नसणार आहेत तोपर्यंत तुम्हाला समोरचे क्वेश्चन कोणतेही समजणार नाही आहेत. त्यामुळे रूल्स आपल्याला क्लिअर असणं गरजेचं आहे. जर रूल्स क्लिअर झाले असतील तर आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायला स्टार्ट करूया. ओके, बघा पहिला क्वेश्चन मी काय दिलेला आहे, लॉग ऑफ 10⁻⁴. आता हा क्वेश्चन मध्ये बघा प्रॉपर्टी टाईपच आहे. जर लॉग ऑफ 10⁻⁴ असेल तर पॉवर लॉ यूज होणार, ए समोर जाणार, मल्टिप्लाय होणार लॉग 10. म्हणजे बघा काय होणार इथं, ए इंटू लॉग 10. आता आपल्याला लॉग 10 ची व्हॅल्यू माहिती आहे, लॉग 10 ची व्हॅल्यू आहे 1. त्यामुळे कसं होणार बघा, हे ए इंटू 1 म्हणजेच आन्सर आलं ए. इथं आपल्याला आन्सर भेटलेला आहे ए. तर तुम्ही डायरेक्ट याची प्रॉपर्टी लक्षात ठेवा, लॉग 10⁻⁴ म्हणजेच काय असणार आहे, ए असणार आहे. म्हणजे 10च्या पॉवर मध्ये काही असेल आणि लॉग मध्ये असेल तर पॉवर हेच आपला आन्सर असणार आहे. ही प्रॉपर्टी आपल्याला एक लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, स्टार करून पॉइंट करून घेऊ शकता. नेक्स्ट बघा काय क्वेश्चन आहे, लॉग ऑफ ए इंटू बी डिवायडेड बाय सी. सो हे काय सिंपल आहे, जे मल्टिप्लाय मध्ये असेल ते प्लस मध्ये काय होणार, डिसोसिएट होणार, आणि जे डिवाइड मध्ये असेल ते मायनस मध्ये होणार. म्हणजे याचा आन्सर येणार लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी. हे मल्टिप्लाय होतं, मायनस लॉग ऑफ सी हे काय होतं, डिवाइड मध्ये होतं. सिंपल लक्षात आलं. सो जे मल्टिप्लाय मध्ये असेल ते प्लस प्लस प्लस, जे डिवाइड मध्ये असेल ते काय होणार, मायनस मायनस मायनस. ओके, क्लिअर आहे. नेक्स्ट बघा, इथं दिले लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ बी टाइप क्वेश्चन आहे. पॉज करा एकदा व्हिडिओ पॉज करा आणि त्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ पॉज करा आणि त्यानंतर हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. जर हा तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह झाला तर चांगली गोष्ट आहे, नाही झाला तर एकदा ट्राय करा. याच टाइपचा क्वेश्चन मी या साईडला पण दिलेला आहे, तो तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर बघा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे, लॉग ऑफ ए मायनस बी म्हणजे लॉग ऑफ ए जे दिले 2 इंटू 10⁻⁴ डिवायडेड बाय लॉग ऑफ बी म्हणजे 10⁻⁻². ओके, सो याला लॉग ऑफ ए बाय बी. मग याला सॉल्व्ह करा, 2 ला 2 कॅन्सल झालं, सो राहिलं लॉग ऑफ 10⁻⁴ डिवायडेड बाय 10⁻⁻². 10⁻⁴ बाय -2, -2 वरती गेला +2 झालं, म्हणजे हेच आन्सर तुमचं येईल लॉग ऑफ 10⁻⁴ + 2 म्हणजे आन्सर आलं लॉग ऑफ 6. 10 च्या पॉवर मध्ये काय 6 आहे. सो आताच बघितलं आपण प्रॉपर्टी की लॉग ऑफ 10⁻⁴ असेल तर आन्सर आपलं ए येणार आहे. म्हणजे लॉग ऑफ 10⁻�6 म्हणजे आन्सर काय आलं 6. इथं तुमचं जे आन्सर आहे ते फायनल आन्सर किती भेटणार आहे, 6 भेटणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा क्वेश्चन काय दिलेला आहे. हा क्वेश्चन पॉज करून स्वतः थोडा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. कारण या टाईपचं जर तुम्हाला लॉगॅरिथमिक कॅल्क्युलेशन जर आलं तर लॉगॅरिथमिक कॅल्क्युलेशन इन आयोनिक इक्विलिब्रियम हे तुम्हाला डिटेलमध्ये समजून जाईल. तिथं पण मी हे एक्सप्लेन करणार आहे, काय अडचण नाही. तरी सुद्धा आपण इथं बघू. ठीक आहे, मायनस साइन करा, एक मायनस साइन बाहेर काढून घ्या. मायनस साइन मी बाहेर काढून घेतलं. ब्रॅकेट मध्ये बघा लॉग ऑफ ए इंटू बी या टाइप मध्ये आपल्याला दिसत आहे. सो हे काय होणार, लॉग ऑफ ए म्हणजे प्लस आलं, समोरची व्हॅल्यू लिहा लॉग ऑफ 10⁻⁻b. क्लिअर आहे. आता बघा 10⁻⁻b लॉग ऑफ 10⁻a म्हणजे डायरेक्ट आन्सर ए येत होतं, पॉवर मध्ये -b आहे म्हणजे याचा आन्सर -b येणार. म्हणजे हे परत -b. ओके, हे क्लिअर आहे. बघा 10⁻a म्हणजे a होतं, 10⁻b म्हणजे -b आन्सर होता. ठीक आहे, तो मायनसने याला मल्टिप्लाय करा, मायनसने मल्टिप्लाय केला काय होणार, हे लॉग ए प्लस मध्ये मायनस होणार, मायनस मायनस काय होणार प्लस होणार. म्हणजे याचा आन्सर आला बघा लॉग ए प्लस बी. म्हणजे मी याच व्हॅल्यूला इथं या पद्धतीने लिहित आहे, बी समोर लिहित आहे, लॉग मागे लिहित आहे, सो बी मायनस लॉग ए. ठीक आहे,
ही प्रॉपर्टी आहे, डायरेक्ट तुम्ही लक्षातही ठेवू शकताय. डिराईव्ह करायला जमला असेल तर चांगली गोष्ट आहे, तुम्ही डिराईव्ह करून सुद्धा फाइंड करू शकताय. या काही प्रॉपर्टीज आहेत, ह्या डायरेक्ट आपल्याला नंतर नंतर जसं कॅल्क्युलेशन कराल तसं काय होत जातं, लक्षात राहायला चालू होतं, काय अडचण नाही. हा क्वेश्चन पॉज करून एकदा तुम्ही सॉल्व्ह करा. सॉल्व्ह झाला तर चांगली गोष्ट आहे, तुम्हाला समजलेला आहे कॉन्सेप्ट, काय अडचण नाहीये. जर नाही सॉल्व्ह झाला तर हे लक्षात ठेवा की तुम्हाला अजूनही कॉन्सेप्ट थोडासा कुठेतरी वीक आहे. परत हा व्हिडिओ सुरुवातीपासून पहा, जेणेकरून तुमचा तो कॉन्सेप्ट काय होईल, क्लिअर होईल आणि हा क्वेश्चन सॉल्व्ह होईल. ठीक आहे, बघा आन्सर चेक करा, बरोबर आहे की नाही. 3 into log 5 म्हणजे काय होणार, हे पॉवर मध्ये जाणार. सो हे आन्सर येणार समोर बघा, log ऑफ 5/3 प्लस log 8. आता आपल्याला माहिती आहे 5/3 म्हणजे काय, 5 चा क्यूब 125. हे आन्सर येणार log ऑफ 125 प्लस log 8. ओके, माझा बघा log ऑफ 125 प्लस 8, प्लस आहे म्हणजे काय होणार, मल्टिप्लाय होणार. 125 into 8 हे आतमध्ये येणार, म्हणजे आन्सर आलं log ऑफ 125 into 8. ठीक आहे, 125 into 8 किती येतं, 1000 आहे आन्सर, लक्षात ठेवा. सो लॉग ऑफ 1000. आता 1000 म्हणजेच 10⁻3. काय येणार बघा, लॉग ऑफ 10⁻3. हे जर ब्रॅकेट मध्ये घेतलं तर आताच आपण बघितलेला आहे क्वेश्चन की 10⁻a असेल तर आन्सर a येतं, म्हणजे याचा आन्सर तुम्हाला काय भेटणार, 3 भेटणार आहे. इथं मी आन्सर लिहितो समोर. आन्सर तुम्हाला काय आलं, 3 आलेलं आहे. ठीक आहे, या टाईपचेच क्वेश्चन जर तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील तर बायोमध्ये आणि या डिस्क्रिप्शन मध्ये आपण टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलचे लिंक्स दिलेले आहेत. त्यावरती मी डेली एक एक क्वेश्चन काय करत आहे, अपलोड करत आहे आणि संध्याकाळी त्याचं सोल्युशन टाकत आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि तिथे ज्या पण पीडीएफ असतील, डीपीपी असतील त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, पॉज करून तुम्ही व्हिडिओ नोट्स घेऊ शकता. पहिल्या पार्ट मध्ये आपण पूर्णपणे लॉग कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे इझी लेवलला पूर्णपणे बघितलेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे की लॉग टेबलचा यूज कसा करायचा आहे. तर लॉग टेबलचा यूज करण्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे की हे का करत आहे आपण, याचं रिझन म्हणजे काय, की लॉग यूजच का करायचा आहे. जर आपल्याला कॅल्क्युलेशन इझिली येत असेल तर लॉग टेबल यूज करण्यामागचं रिझन काय. तर बघा कसं आहे, ज्यावेळी मोर कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्स येतात, म्हणजे 2.303 इंटू 4.567 डिवायडेड बाय 9.678 अशा पद्धतीने काहीतरी व्हॅल्यू झालेलं असतं, ते आपल्याला कॅल्क्युलेशन करणं थोडंसं डिफिकल्ट जातं आणि त्यामुळे ते जी डिफिकल्टी आहे ती आपण लॉगचा यूज करून इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. कारण बोर्ड परीक्षेमध्ये आपल्याला अप्रॉक्सिमेट आन्सर लिहून चालणार नाही. सीईटी, जेई, नीट या परीक्षांमध्ये तुम्ही अप्रॉक्सिमेट आन्सर काढू शकताय, ऑप्शन त्याच्या जवळपास असेल तो टिक करू शकताय, पण बोर्ड परीक्षेला अप्रॉक्सिमेट आन्सर चालणार नाहीये. त्यामुळे आपल्याला लॉगचा यूज कसा करायचा हे तरी आलंच पाहिजे. चला तर मग सुरू करूया. लॉग टेबल मध्ये बघा, तुमच्या समोर जर लॉग टेबल असेल तर घ्या, नसेल तर लॉग टेबल घेणं गरजेचं आहे. प्लस जर कोणाकडे लॉग टेबल अवेलेबल नसेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक लॉग टेबलची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही लॉग टेबल डाउनलोड करू शकता किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्यावरती आपण लॉग टेबल अपलोड केलेला आहे, तो तुम्ही डाउनलोड करून बघू शकता. पण लॉग टेबल बघायला पाहिजे. आता या साईडला स्क्रीनवरती मी काय करत आहे की लॉग टेबलचे जी पण व्हॅल्यूज असतील त्या मी इथं शो करत आहे. ठीक आहे, तो सगळ्यात पहिला तुम्हाला आता लॉगॅरिथम दिसत असेल बघा, सेकंड पेज वरती तुम्हाला लॉगॅरिथमिकचाच पार्ट दिसत आहे. त्यानंतर नेक्स्ट पेज वरती अँटी लॉगॅरिथम दिसत आहे, ज्या नेक्स्ट पार्ट वरती परत अँटी लॉगॅरिथम आहे. आपल्याला लॉगॅरिथम आणि अँटी लॉगॅरिथम एवढंच डिस्कस करायचं आहे. आता परत पॉइंट वरती या लॉगॅरिथम. आधी तुम्ही ग्राफ समजून घ्या. ठीक आहे, म्हणजे जो पण तुमच्या समोर चार्ट आहे लॉगचा तो समजून घ्या. आता इथे तुम्हाला दिसत आहे की लॉगॅरिथमिक चार्ट आहे बघा. आता या चार्ट मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर लॉगॅरिथमिक चार्ट मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बघा की 3 लाईन्स आहेत. म्हणजे कशा पद्धतीने, पहिली जी रो दिसत आहे म्हणजे स्टार्टिंगला जी रो दिसत आहे ज्यामध्ये तुम्हाला 10, 11, 12, 13, 14 अशा व्हॅल्यूज ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत 99 पर्यंत. ठीक आहे, त्यानंतर सेकंड लाईन मध्ये स्पेसिंग मोठं आहे, त्या लाईन मध्ये बघा काय दिलेलं आहे, 0 पासून 9 पर्यंतचे नंबर आहेत. त्यानंतर लास्ट कॉलम मध्ये बघा 1 पासून 9 पर्यंतचे नंबर दिलेले आहेत. ठीक आहे, तो स्ट्रक्चर तुमच्या साईडला आहे, हे ओपनच राहू द्या आणि इकडच्या साईडला पहा की हा क्वेश्चन जो आहे तो कसा सॉल्व्ह करायचा. आता क्वेश्चन काय बघा, लॉग ऑफ 2.567 म्हणजे लॉगची तुम्हाला काय करायची आहे, व्हॅल्यू फाइंड करायची आहे 2.567 ची. आता ही व्हॅल्यू कशी फाइंड करायची, तर सगळ्यात पहिला जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला 4 नंबर मध्ये डिवाइड करायचं. म्हणजे बघा 2.567 जे आहे याला आपण डिवाइड कसं करणार बघा, 25, 6 आणि 7 या 4 नंबर मध्ये डिवाइड करायचं आहे. म्हणजे हे जे 4 नंबर आहेत बघा, 25 एक नंबर आला, 6 एक नंबर आला आणि 7 एक नंबर आला. आता याचं चेक कसं करायचं, तर सगळ्यात पहिला चेक करायचं 25, 6 मध्ये. म्हणजे काय, सगळ्यात पहिला जो कॉलम तुम्हाला दिसत आहे या साईडला चेक करू शकता किंवा तुमच्याकडे पीडीएफ डाउनलोडेड असेल तर त्यामध्ये चेक करा.
25 मध्ये इथं बघा 6 नंबर कुठं आहे? 25 मध्ये 6 नंबर चेक केला का? 25 मध्ये 6 नंबर कुठं आहे? हा, व्हेरी गुड. सो तो 25 मध्ये 6 नंबरच्या कॉलम मध्ये जे मॅच झालेला कॉलम आहे म्हणजे या टाइप मध्ये बघा, इथं 25 आहे तुमचं, या पद्धतीनं लॉग मी इथं बनवत आहे बाहेर, ठीक आहे. हा 25 इथं कुठेतरी असेल, ओके, हे कॉलम झाला. या ठिकाणी कुठेतरी 6 असेल, हा कॉलम झाला. इथं जो नंबर तुम्हाला भेटलेला आहे तो नंबर काय आहे चेक करा. ओके, केला चेक, तर तो नंबर तुमचा असेल 4082. 4082. व्हेरी गुड. आता काय करायचं, पुढचा जो नंबर आहे, आता याच्या पुढे नंबर किती आहे? 7 नंबर. मग 7 नंबर कुठे चेक करायचा? तर इथं समोर जे नंबर आहेत 1 2 3 पासून इथं 7 नंबर कुठेतरी असेल. तर या 7 नंबर मध्ये अजून एक नंबर असेल, तो चेक करा किती आहे. म्हणजे 25 च्या 6 मध्ये तुमचा आला 4082 आणि 25 च्या 7 मध्ये कोणता नंबर आहे तो चेक करा. केला चेक, तो आहे 12 नंबर. तो 12 काय करायचा, हा जो आहे तो डिफरन्स आहे, लक्षात ठेवा. काय डिफरन्स? तो आपण ऍड करणार. तो 12 मी यामध्ये काय करणार? ऍड करणार. काय आन्सर बघा, 224811904. आता हा जो नंबर आलेला आहे 4094, मग हे आन्सर आलं का? तर नाही. लॉगॅरिथमिकचं जे पण आन्सर असणार आहे ते आन्सर आपल्याला यायचं 0 पॉइंट मध्ये. म्हणजे काय याचा आन्सर आलं बघा, लॉग ऑफ 2.567 इज इक्वल टू येणार आहे 0.4094. सो हे आपलं काय असणार आहे? फायनल आन्सर असणार आहे. समजलं का क्वेश्चन? परत एकदा पॉज करा व्हिडिओ, क्वेश्चन चेक करा, त्यानंतर व्हॅल्यू चेक करा. जर समजलं असेल चांगली गोष्ट आहे, समजलं असेल परत जरासं बॅक जा आणि परत हा व्हिडिओ पहा, कारण हे समजलं असेल तर समोरचे क्वेश्चन तुम्हाला इझिली सॉल्व्ह होतील. ठीक आहे, हे नोट करून घ्या. पण नेक्स्ट बघू. ठीक आहे, तो क्वेश्चन सॉल्व्ह झालाच असेल तर चला पाहू. नेक्स्ट अजून 2 क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया. त्यानंतर नेक्स्ट टाइपचे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, या 2 क्वेश्चन मध्ये बघा, तुम्ही पॉज करून एकदा व्हिडिओ काय करा, हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. या साईडला मी चार्ट देत आहे. ठीक आहे, तो पहिला क्वेश्चन आहे लॉग ऑफ 5.782. ठीक आहे, तो दुसऱ्या नंबरचा पेज मी या साईडला इथे दिलेला आहे, तो तुम्ही बघू शकताय त्या पेज मध्ये. ओके, बघा सॉल्व्ह कसा करायचा. सगळ्यात पहिला सांगितल्या पद्धतीने काय करा, 4 नंबर मध्ये याला डिवाइड करून घ्या. 4 नंबर कसे डिवाइड करणार? तो याचा आहे ना 5782, म्हणजे याचे 4 नंबर आहे ना 5782. ओके, या पद्धतीने चेक करून घ्या. 57 चा 8 मध्ये, 57 चा 8 मध्ये चेक करा किती आलेला आहे. 57 चा 8 मध्ये 7619. तो आला 7619 प्लस 2 नंबरचा चेक करा किती आहे 57 मध्ये. 57 मध्ये 2 नंबरचा चेक केला तुम्ही, 2 नंबर आलेला आहे. ऍड करा, आन्सर आला तुमचं 7621. ओके, सो हे काय करणार आपण इथं 0 पॉइंट मध्ये लिहिणार. सो आपला आन्सर आला 0.7621. याला तुमचं फायनल आन्सर. करेक्ट आहे का? ठीक आहे. सेम याच पद्धतीने तुम्ही दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह करून पहा, पॉज करून. लॉग ऑफ 3.451. 3.451 म्हणजे काय की 3 4 चा 5 1 मध्ये चेक करायचा आहे. ठीक आहे, पेज नंबर देत आहे ज्या पेज वरती 34 आहे. ठीक आहे, चेक करा. 34 चा बघा नंबरला पहिला डिवाइड करून घ्या. 3451. ओके, 34 चा 5 मध्ये, 34 चा 5 मध्ये किती आला? 5378. मला हे 5378 प्लस 1. 1 मध्ये बघा किती आहे? कशा 1 मध्ये बघायचं? 34 च्या 1 मध्येच बघायचं. कुठला? लास्ट कॉलम मध्ये. 34 च्या 1 मध्ये 1 आहे. टोटल ऍडिशन आली याची 5379. तो आन्सर काय येणार? 0.5379. ओके, सगळ्यात महत्वाचं काय की पॉइंट कुठे देणं हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. कारण काय आहे बघा, या ठिकाणी पॉइंट देताना आपण 0 पॉइंट मध्ये देत आहे आणि इथं पॉइंट जो आहे तो 3 नंतर म्हणजे एका नंबर नंतर पॉइंट दिलेला आहे. ओके, तो हे लक्षात ठेवायचं आहे. एक नंबर नंतर पॉइंट असेल तर आपला आन्सर जे येणार आहे ते 0 पॉइंट मध्ये काहीतरी आन्सर येणार आहे. ठीक आहे, या टाइपचे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह होतीलच. इझी आहे, काय अडचण नाही. हे समजलं असेल तर बाकी सगळे क्वेश्चन समजण्यासाठी इझी आहे, कारण सगळे क्वेश्चन आपण कन्वर्ट या टाइप मध्येच करणार आहे. आता बघूया एक नेक्स्ट लेवलचा क्वेश्चन बघू. बघा, लॉग ऑफ 5789. आता 5782 चा सॉरी लॉग ऑफ 5782 याचा आपल्याला काय करायचं आहे? लॉग काढायचा आहे. आता हा पण 5782 आहे. तुम्ही म्हणाले की सर डबल काढायची काय गरज आहे? इथं दिलेलंच आहे 0.7621 हे आन्सर लिहा. पण नाही, इथं बघा पॉइंट कुठे आहे? इथं डेसिमल पॉइंट आहे का? नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचं, लॉग ची व्हॅल्यू काढत असताना आता समोरचा नंबर जर बघितला, आपण काय करत होतो? डेसिमल पॉइंट नंतरचा एक नंबर इथे ऍड करत होतो, म्हणजे 57 झाला. आता इथं डेसिमल पॉइंट नंतरचा एक नंबर म्हणजे 0 जर ऍड केला तर 57820 एवढी व्हॅल्यू आपल्याकडे आहे का? त्यामध्ये नाही. व्हॅल्यू ज्या आहेत त्या 10 पासून 99 पर्यंत आहेत. म्हणजे
1.0 पासून 9.999 पर्यंत तुम्ही काय करू शकता, लॉगच्या व्हॅल्यू काढू शकता. पण या ठिकाणी काय दिलेली आहे, लॉगची व्हॅल्यू तिथपर्यंत नाहीच आहे. मग काय करायचं, याला काउंट करून घ्यायचं. काय करून घ्यायचं, कन्वर्ट करून घ्यायचं. कशामध्ये, की सायंटिफिक नोटेशन मध्ये. आता सायंटिफिक नोटेशन नाव फक्त वेगळं आहे, फक्त लक्षात ठेवा कसं करायचं आहे. पहिल्या डेसिमल पॉईंट मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. म्हणजे या व्हॅल्यूला मी असं लिहू शकतो का, 5.782 इंटू, पहिला ही व्हॅल्यू लिहून घ्यायची, एक डेसिमल पॉईंट लिहून ही व्हॅल्यू लिहून घ्यायची. मग बघायचं की डेसिमल पॉईंट आपण कुठं मूव्ह केलेला आहे. कुठं मूव्ह केलेला आहे, इथं होता डेसिमल पॉईंट 1 2 3, 3 पॉईंट्स काय झालेले आहेत, लेफ्ट साईडला आलेले आहेत. 3 पॉईंट्स लेफ्ट साईडला, म्हणजे पॉवर मध्ये काय होणार, प्लस मध्ये वाढणार आहे. सो हे येणार 10⁻3. बरोबर आहे का, ठीक आहे. बस याचा आता लॉग घ्यायचा आहे. मग याचा लॉग घेणं म्हणजे इझी आहे का नाही बघा. याचा लॉग घ्यायचा, लॉग मध्ये ही पूर्ण व्हॅल्यू टाकलेली आहे. याचाच अर्थ बघा काय झालं, लॉग ऑफ ए इंटू बी या टाइप मध्ये भेटला आपल्याला. मग हे काय लिहिणार मी, लॉग ऑफ ए 5.782 प्लस लॉग ऑफ बी म्हणजे 10⁻3. ओके, सो आता आपल्याला माहिती आहे लॉग ऑफ 5.782 आपण ऑलरेडी फाइंड केलेला आहे. तरी पण तुम्ही फाइंड करू शकता 57 चा 82 मध्ये. ठीक आहे, सो इथं ऑलरेडी आपण 57 चा 82 फाइंड केलेला आहे, जो आलेला आहे 0.7621. सो डायरेक्ट मी इथं व्हॅल्यू लिहित आहे 0.7621 प्लस लॉग ऑफ 10⁻3. आपण प्रॉपर्टी बघितलेली आहे मगाशी, की 10⁻ पॉवर मध्ये जी पण व्हॅल्यू असेल लॉगच्या आतमध्ये, ती पॉवरची व्हॅल्यू म्हणजे आन्सर असणार आहे. म्हणजे याचा आन्सर काय आलं, 3. म्हणजे तुमचं फायनल आन्सर भेटलं तुम्हाला 3.7621. याचा आन्सर आलं 3.7621. समजलं का, ओके. म्हणजे सिंपल एवढं लक्षात ठेवा. इथूनच तुम्ही इथं डायरेक्ट जाऊ शकता. लॉगची याची जी व्हॅल्यू असेल ती पॉइंट मध्ये समोर येणार, आणि 10च्या पॉवर मध्ये जी पण व्हॅल्यू असेल ती समोर येणार आहे. ठीक आहे, पॉज करा व्हिडिओ आणि हा वाला क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा. ठीक आहे, चला तर मग आपण सॉल्व्ह करून बघूया. काय आहे क्वेश्चन, जो क्वेश्चन दिलेला आहे त्याला फक्त काय करायचं, आपल्याला कन्वर्ट करून घ्यायचं आहे डेसिमल पॉईंट मध्ये. म्हणजे एक नंबर नंतर डेसिमल पॉईंट. आता एक नंबर नंतर डेसिमल पॉईंट म्हणजे इथं डेसिमल पॉईंट यायला पाहिजे. तो लिहा 3.451 इंटू किती पॉईंट सरकवले बघा, 1 2 पॉईंट सरकवले म्हणजे 10⁻2. बस याचा सगळ्याचा लॉग घ्या. काय येणार, लॉग ऑफ दिस प्लस लॉग ऑफ दिस म्हणजे काय येणार, लॉग ऑफ 3.451 प्लस लॉग ऑफ 10⁻2. ओके, मग यामध्ये बघा 3.451 याचा ऑलरेडी आपण काढलेला 34 चा 51 मध्ये 0.5379. तो 0.5379 प्लस 10⁻2 आता वरती बघितले 10⁻3 म्हणजे 3 आहे. तो 10⁻2 म्हणजे काय असणार आहे, 2 असणार आहे. पुट केला तो आन्सर तुम्हाला भेटेल 2.5379. ओके, इझी आहेत क्वेश्चन, काय अडचण नाही. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की लॉगची व्हॅल्यू आपण काढत असताना एका नंबर नंतर डेसिमल पॉईंट येणं गरजेचं आहे. आणि बाकी सगळ्या व्हॅल्यू जर दिल्या असतील म्हणजे 10⁻3 10⁻2 10⁻, मायनस मध्ये जर असेल तर आपण पुढे क्वेश्चन सॉल्व्ह करूया. ठीक आहे, या पद्धतीने जर असेल नंबर तर या पद्धतीचा नंबर आपण या पद्धतीने सॉल्व्ह करणार आहे. क्लिअर आहे का मेथड, ठीक आहे. जर समजलं नसेल तर व्हिडिओ परत एकदा 10-15 सेकंड मागे घ्या, परत पहा, काय अडचण नाहीये. ठीक आहे, आणि या टाइपचे सिमिलर टाइपचे क्वेश्चन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून ते जे अपलोड होत आहेत क्वेश्चन ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. नोट करून घ्या. आपण नेक्स्ट पॉईंट, सिंपल आणि 10⁻ पॉवर मध्ये पॉझिटिव्ह व्हॅल्यू असताना त्या व्हॅल्यूज आपण लॉगच्या कशा फाइंड करायच्या ऑलरेडी बघितलेलं आहे. आता 10⁻ पॉवर मध्ये जर मायनस व्हॅल्यू गेली तर कसं सॉल्व्ह करायचं ते बघणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ थोडा मोठा होईल पण ऋत्विक सर शिकवणार म्हणजे 100% कॉन्सेप्ट क्लिअरच होणार हे लक्षात ठेवा. या व्हिडिओ नंतर तुम्हाला कोणताही दुसरा व्हिडिओ बघायची गरज नाहीये. बाकी तुम्हाला फक्त टाइमपास करायचा असेल तर हे व्हिडिओ तुमच्यासाठी नाही हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, चला बघू आपण. लॉग ऑफ 0.02463 सगळे जे व्हॅल्यूज आहेत ते आपल्याला कन्वर्ट कशामध्ये करायचे आहेत, पॉईंट मध्ये. मग कसं पॉईंट मध्ये कन्वर्ट करणार बघा, याला मी असं लिहू शकतो 2.463 इंटू, आता बघा 2.463 जसं मी सांगितलं एक नंबर नंतर डेसिमल पॉईंट आला पाहिजे तसा लिहिलेला आहे. आता बघा यासाठी मी काय केलं, दोन व्हॅल्यूज काय केलेल्या समोर टाकलेल्या आहेत म्हणजे राईट साईडला. मग दोन व्हॅल्यूज राईट साईडला गेल्या म्हणजे याचा अर्थ काय झालेला आहे, 10⁻². 10⁻². आता याचा लॉग घेताना पण सिंपल आहे बघा. याचा लॉग घेतला काय येणार, लॉग ऑफ 2.463 प्लस लॉग ऑफ 10⁻². ओके, आता याचा लॉग काढता तर तुम्हाला येतोच ऑलरेडी. 2 4 चा 6 मध्ये चेक करा. 2 4 चा 6 इथं सेपरेट मी लॉग काढता येतं साईडला. 2 4 चा 6 इथं व्हॅल्यूज दिलेले आहेत बघा. 2 4 चा 6 मध्ये चेक केला 3909 प्लस त्यामध्ये 3 चेक केला 5. आन्सर आला तुमचं
3909/5 ऍड केला आपण, काय येणार आन्सर 1493. तुमचा आन्सर आला 0.914. ठीक आहे, डायरेक्ट मी इथे लिहितोय आन्सर 0.3914 प्लस आता लॉग ऑफ 10⁻². लॉग ऑफ 10⁻² म्हणजे याचा अर्थ काय आलेला आहे, 10⁻² मध्ये जी पण आन्सर असेल ते आपल्याला लिहायचं आहे. आता -2 आहे तर -2 लिहा, काय अडचण नाही आहे. -2 आन्सर लिहित असताना मात्र आता लक्षात ठेवायचं आहे, इथं जे आन्सर तुमचं -2 आलेलं आहे यानुसार तुम्ही दोन पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. कसा, -2 मधून ही व्हॅल्यू पूर्ण काय करा, मायनस करा आणि मायनस साइन द्या, कारण मायनस व्हॅल्यू मोठी आहे. तर तुमचा आन्सर काहीतरी -1 पॉईंट असं काहीतरी येईल. ठीक आहे, तर ते पण करेक्टच आहे, आन्सर काही चुकीचं नाही. लॉगची व्हॅल्यू जी आहे ती मायनस मध्ये येऊ शकते, लॉगच्या आतमध्ये व्हॅल्यू मायनस नसणार आहे. ओके, क्लिअर आहे का, हे लक्षात ठेवायचं आहे. पण या व्हॅल्यूज आपण लिहिताना कशा लिहिणार, तर जी मायनस व्हॅल्यू आहे ती प्लस मध्ये काय करायची, बार मध्ये लिहायची. आता -2 आहे म्हणजे आन्सर येणार 2 बार. तो याचा आन्सर काय लिहिणार मी, 2 बार पॉइंट समोरची व्हॅल्यू 3914. बाकी तुम्ही जर याचा आन्सर मायनस मध्ये काढला असेल म्हणजे काय येणार आन्सर, -1 पॉइंट जे पण येईल ते. ठीक आहे, मायनस करून आपण व्हॅल्यूज लिहू शकतो, काय अडचण नाही. ठीक आहे, सो ते पण आन्सर करेक्टच आहे, पण आपण लिहिताना या पद्धतीने लिहायचं आहे, कारण आपल्याला अँटीलॉग घेत असताना या पद्धतीचंच आन्सर व्हॅलिड असणार आहे, कारण या पद्धतीनेच आपण अँटीलॉग घेणार आहे, मायनस मध्ये अँटीलॉग घेता येणार नाही. क्लिअर आहे का, तो आन्सर आला 2 बार पॉइंट 3914. बघा सिंपल आहे. पॉझिटिव्ह मध्ये व्हॅल्यू असेल 10⁻² होती, त्यावेळी आपण 2 पॉईंट लिहिलं. 10⁻² होतं त्यावेळी 2 बार पॉईंट लिहिलेला आहे. क्लिअर आहे, सिंपल. नेक्स्ट हा वाला क्वेश्चन पॉज करा आणि सॉल्व्ह करून पहा. ठीक आहे, चला तर बघू काय येणार. बघा याला पण 9.2 इंटू 10⁻² मध्ये काय येणार बघा, 1 2 3 4 4 पॉईंट पुढे गेलेलो आहे म्हणजे 10⁻⁻4 ही आली. बस याचा लॉग घ्यायचा आहे, लॉग घ्या. इंटू आहे म्हणजे ऍड होणार लॉग ऑफ 9.72 प्लस लॉग ऑफ 10⁻⁻4. ओके, आता बघा 97 चा 2 मध्ये, आता तुम्ही म्हणाल की सर 4 नंबरचा आपण डिस्कस केलेला आहे, पण 4 नंबर ऐवजी जर 3 नंबर असतील किंवा 2 नंबर असतील तरी सुद्धा इझी आहे, काय अडचण नाही. 2च नंबर असतील तर आपण काय करणार, त्याचा 2 नंबरचा जो पण नंबर असेल, समजा 97 फक्त दिला असता तर 97 चा 0 मध्ये चेक करणार. आता 97 2 दिलेला आहे, सो 97 चा 2 मध्ये चेक करा. पुढे व्हॅल्यू दिलेली नाही म्हणजे डिफरन्स काहीच नाहीये, डिफरन्स ऍड करायचा नाही. बस सिंपल एवढंच आहे. तो काय करणार 97 चा 2 मध्ये, आता या साईडला मी देतो 97 चा 2 मध्ये चेक करा. त्याला चेक, तो आन्सर आला असेल तुमचा 9877. सो आन्सर कसं लिहितो आपण 0.9877 प्लस 10⁻⁻4 म्हणजे आन्सर येणार -4. आणि आता सांगितल्या पद्धतीने जी मायनस व्हॅल्यू आहे त्याला आपण बार मध्ये लिहिणार, तो आन्सर येणार 4 बार पॉइंट 9877. ठीक आहे, सिंपल आहेत व्हॅल्यूज, लक्षात ठेवा. बार मध्ये अजूनही समजलं नसेल तर परत एकदा सांगतो, जे पण मायनस मध्ये इथं व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू काय करणार आपण बार मध्ये लिहिणार, समोरची व्हॅल्यू ऍज इट इज ऍड करणार म्हणजे 4 बार पॉइंट 9877 हे याचं आन्सर आलेलं आहे. ठीक आहे, याच्यानंतर आपण कन्व्हर्जन बघू, म्हणजे मायनस साइनचं त्यामध्ये कसं कन्वर्ट केलं जातं किंवा अँटी लॉगॅरिथम चेक झाल्यानंतर ते आपण बघू शकतो. ठीक आहे, हे नोट करून घ्या. नेक्स्ट आपण अँटी लॉगॅरिथम स्टार्ट करूया. ज्या पद्धतीने आपण लॉगॅरिथम बघितलेला आहे त्या पद्धतीनेच आपल्याला अँटी लॉगॅरिथम बघायचं आहे. आता लॉगॅरिथम आणि अँटी लॉगॅरिथम काय, तर लॉग मधून जी व्हॅल्यू आलेली आहे त्याला आपण रिव्हर्स म्हणजे परत अँटी लॉगॅरिथम घेतलं तर ओरिजिनल आपला आन्सर जे आहे ते भेटणार आहे. आता तुम्ही म्हणाल की सर लॉग मधनं परत अँटी लॉग घेऊन परत तीच व्हॅल्यू पाहिजे तर लॉग काढायचाच कशाला, तर तसं नाही आहे बाळा. तर काय करायचंय आपल्याला, एखादी व्हॅल्यू जर मोठी असेल म्हणजे काहीतरी a इंटू बी अपॉन सी या टाइप मध्ये असेल तर त्याची व्हॅल्यू आपण लॉग मध्ये घेणार. मग फक्त आपल्याला ऍडिशन सबट्रॅक्शन करायला लागणार, मग एक व्हॅल्यू भेटणार त्याची अँटी लॉग घेतला म्हणजे पूर्ण जे मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचं मोठी व्हॅल्यू होती ती फक्त ऍडिशन सबट्रॅक्शनच्या बेसिसवरती आपण काय केलेली आहे, सॉल्व्ह केलेली आहे. त्यासाठी लॉग घेऊन परत अँटी लॉग घेणं गरजेचं आहे. चला बघू आपण अँटी लॉग नेमका काय आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिला चार्ट समजून घ्या. या साईडला मी अँटी लॉगचा चार्ट देत आहे किंवा तुम्ही डाउनलोड केलेली पीडीएफ असेल तर त्यामध्ये बघू शकता. बघा त्यामध्ये काय दिलेलं आहे, तर अँटी लॉग मध्ये पण लॉग सारख्या सेम कॉलम्स आहेत. पहिला एक छोटा कॉलम, त्यानंतर मोठा, त्यानंतर शेवटचा एक कॉलम, अशा 3 कॉलम्स आहेत. त्यामध्ये बघा पहिल्या कॉलम मध्ये जे नंबर आहेत लॉग मध्ये 10 पासून 99 पर्यंत होते, या ठिकाणी 0.00 पासून 0.99 पर्यंत आहेत. ठीक आहे, मग ही जी व्हॅल्यूज आहेत या व्हॅल्यूचा अर्थ काय आहे, 0 पॉइंट पासून व्हॅल्यूज लास्टला जी व्हॅल्यू दिलेली आहे किती 0.99 पर्यंत, इथपर्यंतच्या व्हॅल्यूज इथं व्हॅलिड आहेत. सिंपल आहे, काय करायचं आहे बघा, ह्या ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत ठीक आहे, म्हणजे आता अँटी लॉग ऑफ 0.7621 काढायचं आहे. आता मी जाणून बुजून इथं लिहून घेतलेलं आहे की लॉग ऑफ 5.782 चा
0.762 आहे. ठीक आहे, मग याचा अर्थ का असं लिहून घेतलाय की आपल्याला समजलं पण पाहिजे की जे आन्सर आपण काढत आहे ते बरोबर आहे की नाही. ते आपण मागे सॉल्व्ह केलेलं आहे, कसं काढलेलं आहे काय अडचण नाही. ठीक आहे, सो अँटी लॉग ऑफ 0.7621 चा चेक करायचा आहे. यामध्ये पण सेम नंबरिंग करा, 7621. आता हे 0 पॉईंट आहे तर पहिला 0. ठीक आहे, आपल्याला आता अँटी लॉग बघायचा आहे. आता अँटी लॉगच बघायचं आहे, लक्षात ठेवा. वरती व्हॅल्यू चेक करा, लॉगॅरिथम मध्ये बघा, अँटी लॉगॅरिथम मध्ये बघा, नाही तर व्हॅल्यू चुकणार आहे. ठीक आहे, तर अँटी लॉगॅरिथमिक मी या साईडला दिलेला आहे, चेक करा. 0.76 चा 2 मध्ये 0.76 चा 2 मध्ये किती आला? 5781. मी लिहिला इथं 5781 प्लस त्यानंतर 0.76 मध्ये 1 चेक करा, किती येणार आहे? तर 1 आलेला आहे. 1 ऍड केला, किती आला बघा? 5782. फक्त इथं लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळी पण आपण लॉगची व्हॅल्यू लिहिली होती, लॉगची व्हॅल्यू आपण 0 पॉईंट मध्ये लिहिलं होतं. त्यामुळे आपण ज्यावेळी पण अँटी लॉग लिहिणार आहे त्यावेळी 1 पॉईंट समोर देऊन डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. म्हणजे काय बघा, एक नंबर समोर म्हणजे 5782 चा तुम्ही कसा लिहिणार आहे? 5.782. हे तुमचा आन्सर येणार आहे. चेक करा बघा, लॉग ऑफ 5.782 चा तो चालला होता आणि त्याचाच अँटी लॉग घेतल्यावर ते लॉग आलेला आहे. ठीक आहे, सिंपल आहे, समजला असेल. याच पद्धतीने आपल्याला इकडचा हा दुसरा क्वेश्चन करायचा आहे. बघा, हा क्वेश्चन काय दिलाय? 0.3819 चा काढायचा आहे आपल्याला लॉग. ठीक आहे, अँटी लॉग. सॉरी, चेक करा अँटी लॉग काढून. ओके, केला? ठीक आहे, आता आपण बघू अँटी लॉग ऑफ 0.3819. सिंपल काय करायचं, नंबर मध्ये डिवाइड करा. 0.3819. ओके, सो 0.38 चा 19 मध्ये चेक करा. तर या साईडला मी दिसत आहे. ठीक आहे, 0.38 चा 1 मध्ये 0.38 चा 1 मध्ये किती आला? 2404 आला आहे का? 2404 हा आला 0.38 चा 1 मध्ये. ठीक आहे, नेक्स्ट त्यामध्ये 0.38 चा 9 मध्ये चेक करा. 9 मध्ये काय आलेला आहे बघा? 5 आलेला आहे. यामध्ये 5 ऍड करा. तो हे आलं 2404 सॉरी 09. ओके, हे जे तुमचा आन्सर आलेला आहे, या आन्सर नुसार आपल्याला काय करायचं आहे? व्हॅल्यू लिहायची. म्हणजे काय लिहिणार मी इथं आन्सर सांगा? 2.409. तुमचं फायनल आन्सर आलं 2.409. सिंपल आहे. अँटी लॉगॅरिथम लॉगॅरिथम पेक्षा इझी आहे. ठीक आहे, तो काय यामध्ये काय टेन्शन घेण्यासारखी गोष्ट नाहीये. जे पण आन्सर येईल आपल्याला फक्त एक लक्षात ठेवायचे आहे, अँटी लॉगच्या आतमध्ये जी व्हॅल्यू असणार आहे ती 0 पॉईंट मध्ये असणार आहे आणि लॉगच्या आतमध्ये जी व्हॅल्यू असणार आहे ती एक नंबर देऊन डेसिमल पॉईंट मध्ये असणार आहे. म्हणजे लॉगच्या आतली व्हॅल्यू जी असणार आहे ती 1.0 पासून 9.999 पर्यंत असणार आहे आणि अँटी लॉगच्या आतमधली व्हॅल्यू जी आहे ती 0.0001 पासून 999 पर्यंत असणार आहे. ठीक आहे, या पद्धतीने व्हॅल्यूज आहेत. तुम्ही हे समजलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे. जर नाही समजलं असेल तर परत एकदा थोडंसं मागे जाऊन बघून घ्या आणि त्यानंतर टेलिग्राम चॅनलवरती याच्या टाईपचे क्वेश्चन भरपूर दिलेले आहेत. ठीक आहे, लिहून सिंपल अँटी लॉगॅरिथम आपण ऑलरेडी बघितलेला आहे. ठीक आहे, तर आता त्याच्या समोर जाऊन बघूया की समोर जर पॉईंट आले म्हणजे 0 पॉईंट मध्ये असेल तर कसं सॉल्व्ह करायचं आपण बघितलं. पण जर 3 पॉईंट किंवा 2 बार पॉईंट या टाईपचे जर क्वेश्चन आले तर ते कसे सॉल्व्ह करायचे बघूया. ठीक आहे, सगळ्यात पहिला 3.7621 या ठिकाणी आपल्याला याचा अँटी लॉगॅरिथम घ्यायचा. सिंपल आहे, काय करायचं नाही, याला फक्त लिहित असताना आपण कसं लिहिणार बघा. 3.7621 म्हणजेच काय? 3 प्लस 0.7621. करेक्ट आहे. मग आता यामध्ये काय करायचं? 3 चा अर्थ असणार आहे 10 रेस टू पॉवर मध्ये आणि याचा आपल्याला अँटीलॉग घ्यायचा आहे. म्हणजे याचा अँटीलॉग म्हणजेच काय? 0.76 चा 21 मध्ये. आता या साईडला तुम्हाला अँटीलॉग अल्गोरिदम दिसत असेल, त्यामध्ये चेक करा. 0.76 चा 2 मध्ये किती आहे? किती आहे? 5781. तो पहिला मी हे लिहून घेतलं 5781 प्लस त्यानंतर त्याच्याच 1 मध्ये चेक करा किती आहे? 1 आहे. 1 आलं तुमचं आन्सर 5782. सो 5782 हे जे आन्सर आलेलं आहे हे काय आलेलं आहे? अँटी लॉगॅरिथम ऑफ 0.7621. मग हे मी आहे तसं लिहिलं 5.782 इंटू 10 रेस टू. आता 10 रेस टू मध्ये काय जाणार? तर ही जी व्हॅल्यू असणार आहे ऍडिशन मध्ये येते. किती आहे? 3 आहे. तर 3 गेली. तर झालं 5.782 इंटू 10 रेस टू 3 म्हणजे त्याचा अर्थ तुम्हाला येणार आहे 5782, कारण हे मल्टिप्लाय झालं तर आन्सर येते. ठीक आहे, क्लिअर आहे? ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. ठीक आहे, या टाइपचे क्वेश्चन तुम्ही अजूनही अंदाजे काही व्हॅल्यू घ्या 2.7567 काही व्हॅल्यूज घेऊ शकता आणि त्याच्यानुसार तुम्ही सॉल्व्ह करून बघू शकता की तुमचा आन्सर करेक्ट आहे की नाही. ठीक आहे, हा क्वेश्चन बघा. आता 2 बार म्हणजे मी सांगितलं होतं सेम या पद्धतीने त्याला लिहून घ्यायचं. फक्त 2 बारची व्हॅल्यू म्हणजे काय आहे? -2 प्लस 0.3461. ओके,
मग 0.3461 याचा आपल्याला काय करायचं आहे, अँटीलॉग घ्यायचा आहे आणि -2 काय होणार, 10च्या पॉवर मध्ये जाणार. म्हणजे याचा अर्थ बघा या साईडला आता अँटी लॉगॅरिथम तुम्हाला दिलेला आहे, तर त्यामध्ये तुम्हाला काय चेक करायचं आहे, 0.34 चा 61 मध्ये चेक करा. 0.346 मध्ये किती आहे, 2218. मी इथे लिहून घेतला 2218 प्लस त्यामध्ये 1 मध्ये बघा चेक करा, 1 मध्ये आहे 1. आन्सर आलं 2219. सो 2219 म्हणजे ज्याला मी काय लिहिणार, 2.219 इंटू 10 रेस टू काय येणार आहे, -2. आता इथं काय होतं, +3 होतं म्हणून 3 प्लस गेलं, इथं -2 आहे म्हणजे पॉवर मध्ये काय येणार, -2. तुमचा आन्सर भेटेल तुम्हाला 2.219 इंटू 10⁻². या टाइपचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. फक्त यामध्ये काय आहे, आपल्याला डिफिकल्ट कधी जाणार आहे, जर बार मध्ये दिलं तर काय अडचण नाही आहे, डायरेक्ट दिलं तरी काय अडचण नाही आहे. जर आन्सर आपलं मायनस मध्ये आलं तर ते कसे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, इथंच फक्त प्रॉब्लेमॅटिक असतं. आणि ते मायनस वालं जे आहे त्याआधी कन्व्हर्जन माहिती पाहिजे. याच्यानंतर आपण कन्व्हर्जन बघणार आहे, हे नोट डाऊन करून घ्या, त्यानंतर आपण कन्व्हर्जन करू. ओके, कन्व्हर्जन आता आपण बघायला सुरुवात करूया. बघा कन्व्हर्जन म्हणजे काय, जर निगेटिव्ह व्हॅल्यू दिली असेल तर त्याला आपण बार व्हॅल्यू मध्ये जर कन्वर्ट केलं तर अँटी लॉगॅरिथम घेणं आपल्याला इझी होतं, कारण बारची व्हॅल्यू म्हणजे मायनस मध्ये आहे, तर ती मायनस पॉवर मध्ये जाणार आणि बाकीच्या व्हॅल्यूज आपल्याला अँटी लॉगॅरिथम घ्यायचं आहे. सो ही मायनस मधली व्हॅल्यू बार मध्ये कन्वर्ट करणं एकदम इझी आहे, लक्ष देऊन ऐका. ठीक आहे, सगळ्यात पहिला काय करायचं, इथं जो समोर नंबर आहे इथे किती आहे, 1 नंबर आहे, म्हणजे डेसिमल पॉईंटच्या समोरचा नंबर. तो 1 असेल तर काय करायचं, एकदा 2 ऍड करायचं, एकदा 2 सबट्रॅक्ट करायचं. म्हणजे बघा सिंपल काय करायचं आहे, मी इथे काय केलं, -2 +2. ओके, आता एकदा -2 केलं, एकदा +2 केलं, काय व्हॅल्यू मध्ये बदल झाला काय, नाही. -2 + 2 0 आहे, म्हणजे कायच अडचण नाही. आणि ही व्हॅल्यू ऍज इट इज समोर लिहिली, -1.7621. जर हे तुम्ही सॉल्व्ह केलं बघा, -2 + 2 0 मायनस समथिंग, म्हणजे हेच आन्सर येणार आहे. काही व्हॅल्यू मध्ये आपण बदल केलेला नाहीये. तर मी काय करणार, हे -2 ऍज इट इज तसंच ठेवणार. -2 प्लस याची व्हॅल्यू काढा, 2 - 1.7621. म्हणजे काय येणार, हे मायनस करून बघा, 1 गेलं 9, त्यानंतर 377382.120. ठीक आहे, तर तुमचा आन्सर भेटलं -2 + 0.2379. आणि यालाच आपण काय लिहित आहे, -2 म्हणजे 2 बार आणि समोरची व्हॅल्यू ऍज इट इज बस. म्हणजे याचा आन्सर तुम्हाला भेटेल कन्व्हर्जन 2 बार.2379. ओके, हे तुम्हाला आन्सर भेटलेलं आहे. इझी आहे, काही अडचण नाही आहे. ठीक आहे, सो हे झालं सिंपल मेथड. जर तुम्ही मेथड नुसार सॉल्व्ह केलं तर या पद्धतीने सॉल्व्ह करू शकताय. जर तुम्हाला डायरेक्ट सॉल्व्ह करायचं असेल तर आता बघा, जर सिंपल मेथड समजली असेल तर चांगली गोष्ट आहे, डायरेक्ट मेथड समजण्याचा प्रयत्न करा. नाही समजलं तर सिंपल मेथडनं जरी तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह केला तरी सुद्धा चालतो, काही अडचण येत नाहीये. ठीक आहे, तो बघा यामध्ये बघा, हे जे दिलेलं आहे, ही जी व्हॅल्यू असेल -1 आहे, मग याच्या समोरची व्हॅल्यू म्हणजे 2 म्हणून 2 बार लिहिला. पॉईंट, ही सगळी जी व्हॅल्यू आहे ही काय करायची, 1 मधून मायनस करायचं. म्हणजे बघा 1 मधून मायनस केलं म्हणजे काय आलं, 9. इथं 9 आल्यामुळे एक इथं काय आलं, हातच्या गेला. म्हणजे तुम्ही जे पण कसे पण क्वेश्चन सॉल्व्ह करताय ते करू शकता तुम्ही. 1 मधून ही पूर्ण व्हॅल्यू मायनस करायची, म्हणजे 1 - 0.7621. जे आन्सर येईल ते समोरची व्हॅल्यू. ठीक आहे, बघा समोरचा क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा, म्हणजे तुम्हाला जास्त समजेल. ठीक आहे, बघा हा क्वेश्चन पॉज करून एकदा तुम्ही सॉल्व्ह करून बघा. ठीक आहे, आता बघा लक्ष द्या. पहिला मी ट्रिक नुसार सांगतो आणि मग सिंपल मेथड बघा. ठीक आहे, ट्रिक नुसार बघा, हे 0 आहे, 0 आहे म्हणजे काय येणार, याच्या समोरची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे आलं 1 बार पॉईंट. आता समोरच्या सगळ्या व्हॅल्यूज काय करायच्या आहेत, 1 मधून मायनस करायचे, म्हणजे 1 मधून मायनस केल्यावर इथे काय येणार, 8 6 3 2. हे आन्सर आलं तुमचं 1 बार .2368. जर हवं तर तुम्ही सॉल्व्ह पण करू शकता सिंपल मेथडनं. हे -0 आहे म्हणजे याचा अर्थ काय येणार, -1 + 1 -0.7632. -1 ऍज इट इज प्लस याची व्हॅल्यू काढा, याची व्हॅल्यू हीच येणार आहे बघा, 8 6 3 त्यानंतर 2.0. हे ऍड केलं आपण 1 बार .2368. सिंपल आहेत, क्वेश्चन अवघड नाही आहे, कन्व्हर्जन पण अवघड नाही आहे, सिंपल नाही. टिक जर लक्षात ठेवलं तर चालते. काय बघा, -0 आहे, समोरची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे, 1 बार केलं पॉईंट. ही सगळी व्हॅल्यू 1 मधनं मायनस करा, 1 मधनं मायनस केल्यावर तुम्हाला समोरची व्हॅल्यू भेटून जाईल. ठीक आहे, बघा हा क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा एकदा. ओके, सॉल्व्ह झाला असेल तर बघा 3 म्हणजे काय येणार, 4 बार पॉईंट. या सगळ्या व्हॅल्यू 1 मधून मायनस करा, म्हणजे काय आलं बघा, 2 5 6 आणि 4. ठीक आहे, सो 4 बार पॉईंट 4652.
ओके, सिंपल मेथडनं पण तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. काय आहे ना, सिंपल मेथड 3 च्या पुढचा 4 आहे, -4 + 4 आणि ही व्हॅल्यू आहे -3.5348. याचा आन्सर काढा. मला हेच भेटेल. ठीक आहे. इझी आहेत क्वेश्चन. या लेवलचे क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता, काय अडचण नाही. ठीक आहे. मायनस मधून कन्व्हर्जन यासाठी सांगितलं कारण समोर आपण क्वेश्चन कॅल्क्युलेट करत असताना ज्यावेळी आपण वरती मल्टिप्लिकेशन काहीतरी व्हॅल्यू आहे, डिवाइड मध्ये काहीतरी व्हॅल्यू आहे आणि त्यानंतर त्याचा आपण ऍक्च्युअल मध्ये लॉग घेणार, त्यावेळी लॉगची व्हॅल्यू जी आहे ती काय येणार आहे, मायनस येणार आहे. तुम्हाला ते कन्वर्ट करता आलं पाहिजे, त्यासाठी मी हे शिकवलेलं आहे. ठीक आहे. तो फायनल आता आपल्याला कॅल्क्युलेशन कडे जायचं आहे, जे कॅल्क्युलेशन आपल्याला फायनल एक्झाम मध्ये युजफुल ठरणार आहे. ठीक आहे. हे नोट करून घ्या. आपण फायनल कॅल्क्युलेशन बघू. फायनली आपण त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. म्हणजे कुठल्या ठिकाणी, की आपल्याला जे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत ते क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपण पूर्ण बेसिक लॉगॅरिथमिक बघितलेलं आहे. त्यानंतर लॉगॅरिथमिक कॅल्क्युलेशन, अँटी लॉगॅरिथमिक कॅल्क्युलेशन हे सगळं आपण काय बघितलेलं आहे, या गोष्टीसाठी बघितलेलं आहे. म्हणजे कोणत्या, तर या टाईपचे जर कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन जर आपल्याला स्टेट बोर्ड मध्ये दिसले तर ते युजिंग लॉग टेबल कसे फाइंड करायचे, यासाठी आपण ते सगळे रूल बघितलेले आहेत. तर सगळ्यात पहिला बघा, जर तुम्हाला एखादं कॉम्प्लेक्स काय दिसलं, कॅल्क्युलेशन दिसलं, तर त्यामध्ये काय करायचं, सगळ्यात पहिला लॉग घ्यायचा, लॉगचं कॅल्क्युलेशन काढायचं, त्याच्यानंतर त्याचा अँटी लॉग घ्यायचा आणि फायनल जे आन्सर असेल ते आपलं फाइंड करायचं आहे. ठीक आहे. सो याचा लॉग घेऊन बघा पहिला सगळी गोष्ट. याचा जर मी लॉग घेतला तर काय येणार बघा, लॉग ऑफ 5.787 into 2.316 डिवायडेड बाय 7.821. ठीक आहे. याचा लॉग घ्यायचा. आता बघा हा लॉग काय येणार, लॉग ऑफ ए इंटू बी डिवायडेड बाय सी टाईप मध्ये, म्हणजे लॉग ए प्लस लॉग बी मायनस लॉग सी. ठीक आहे. सिंपल आहे. मग काय येणार याचा आन्सर बघा, लॉग 5.787 प्लस लॉग 2.316 मायनस लॉग 7.821. आता आपल्याला या ठिकाणी 3 लॉग घ्यायचे आहेत. लॉग कॅल्क्युलेशन आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ज्यांना लॉगॅरिथमिक रिडिंग अजूनही जमलेलं नाही, डायरेक्ट त्यांनी इथं व्हिडिओवरती जंप घेतलेले आहे, त्यांनी काय करा, परत मागे जा, लॉगॅरिथमिक रिडिंग वाला जो पण पार्ट आहे तो आपण चेक करा. ठीक आहे. चेक करूया बघा. लॉगॅरिथमिक बघायचं आपल्याला 57 चा 87 मध्ये, इकडच्या साईडला तुम्हाला दिसत आहे 57 चा 8 मध्ये बघा, 57 चा 8 मध्ये आहे 7619 प्लस त्याचाच पुढे काय बघायचं आहे, 7 मध्ये बघायचं आहे, तो 5 आहे, ऍड केला आपण 7624 आलेला आहे, म्हणजे त्याचा आन्सर आला 0.7624 प्लस समोरची लॉगची व्हॅल्यू बघा 23 चा 16 मध्ये बघा, 23 चा 1 मध्ये किती आहे 3636 आणि 6 मध्ये 11, म्हणजे त्याची ऍडिशन केली तर ती तुम्हाला भेटेल 3647. ओके. तुम्हाला आन्सर आलं 0.3647 मायनस 78 चा 21 मध्ये बघा, 78 आता दुसरं पेज आहे 78 चा 21 मध्ये, 78 चा 2 मध्ये किती आहे 8932 आणि 1 मध्ये किती आहे 1 आहे, सो ऍडिशन केली काय आलं 0.8933. ठीक आहे. आता इथं मी डायरेक्ट लॉगची कॅल्क्युलेशन दिलेली आहे, कारण मागे आपण भरपूर क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत या टाइप मध्ये. ठीक आहे. याचे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन आपल्याला इकडे करून लिहायचे बघा, 0.7621 प्लस 0.3641 याचे ऍडिशन करा, किती येते बघा, ऍडिशन येते 1.1271 मायनस याची पुढची व्हॅल्यू 0.8933. ठीक आहे. तो आपल्याला याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. याचं कॅल्क्युलेशन काय येणार बघा, 1.1271 मायनस, मी सबट्रॅक्शन मायनस तरी आपण इझिली करू शकतो. ठीक आहे. मग सबट्रॅक्शन ऍडिशन केली, त्यानंतर याचा आन्सर जे आहे ते फायनल आन्सर आपल्याला 0.238. ओके. सो हे जे आन्सर भेटलेलं आहे हे कशाचं आन्सर आलं, याचा आन्सर आलं का, नाही, हे आन्सर आलं आपलं लॉगचं. तर लॉगचा जर अँटी लॉग घेतला तरच आपलं फायनल आन्सर भेटणार आहे. सो हे जे आन्सर आलेलं आहे याचा आपल्याला अँटी लॉग घ्यायचा आहे. याचा अँटी लॉग घ्या, अँटी लॉग ऑफ 0.2338. ओके. या साईडला तुम्हाला अँटी लॉग दिसत असतील, चेक करा. 0.23 चा 3 मध्ये, 0.23 चा 3 मध्ये किती आला 1710 आणि त्याचा 8 मध्ये किती आहे 3, सो ऍडिशन केली, आन्सर आलं तुमचं 1713. ओके. आपल्याला काय करायचं आहे, पॉईंट द्यायचा आहे पहिल्या डेसिमल पॉईंट नंतर, म्हणजेच याचा आन्सर आलं 1.713. म्हणजेच या पूर्ण क्वेश्चन, हे जे कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन होता बघा, किती मिनिटामध्ये आपण, जर आता मी समजावून सांगितलं त्यामुळे 2-3 मिनिटं लागली असतील, पण जर तुम्ही स्वतः करायला बसला तर 1 ते 2 मिनिटांमध्ये तुम्ही इझिली याचा आन्सर काढू शकता, की त्याला 1.713. ठीक आहे. तुम्ही स्वतः कॅल्क्युलेटरवर चेक करू शकता आपला आन्सर करेक्ट आलेला आहे की नाही. ठीक आहे. समजला असेल चांगलीच गोष्ट आहे, नाही समजला असेल तर परत थोडंसं मागे जाऊन हा व्हिडिओ
परत एकदा पहा आणि त्यानंतर हे नोट करून घ्या. त्यानंतर आपण समोरचा क्वेश्चन बघू. ठीक आहे. आत्ताच आपण जे क्वेश्चन सॉल्व्ह केला होता तो थोडासा इझी लेवलचा होता, कारण त्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू सायंटिफिक नोटेशनच्या थ्रू दिलेल्या होत्या. आत्ताचा क्वेश्चन बघा, या क्वेश्चन मध्ये आणि त्या क्वेश्चन मध्ये फक्त एवढाच फरक आहे की त्यामध्ये आपण सायंटिफिक व्हॅल्यूज घेतल्या होत्या, या ठिकाणी सायंटिफिक व्हॅल्यू दिलेल्या नाही आहे. म्हणजे काय दिले बघा, या ठिकाणी डायरेक्ट व्हॅल्यू दिलेल्या आहेत, ज्या पॉईंट मध्ये काही व्हॅल्यूज आहेत, काही डायरेक्ट नंबर्स आहेत. मग याला काय करायचं, तर याला सिंपली त्यामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं, जेणेकरून आपला क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होतो. म्हणजे तुम्ही म्हणाल की याचं सर लॉग घेऊन मी डायरेक्ट अँटी लॉग घेऊ का, घेऊ शकताय, आन्सर तुमचं करेक्टच येणार आहे, पण थोडंसं कॅल्क्युलेशन वाढणार आहे. त्यापेक्षा काय करायचं, याला सिंपल पहिला सायंटिफिक व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करा. 10⁻⁴ जे असेल ते सेपरेट ठेवा, बाकीच्याचा आन्सर घ्या, 10⁻⁴ वाला नंतर आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. तो बघा काय कशा पद्धतीने लिहायचं आहे, सायंटिफिक व्हॅल्यूज लिहा. म्हणजे काय, एका पॉईंट नंतर डेसिमल 7.568 इंटू 10⁻. आता याच्यामध्ये काय येणार, 1 2 3 पॉईंट इकडे गेलो, 3 इंटू 1.27 इंटू 10 divided by 9.678 into 10⁻². ठीक आहे. या पद्धतीचे व्हॅल्यूज आलेले आहेत. याला 10⁻² आला सेपरेट करा, बाकीच्या व्हॅल्यू सेपरेट करून लिहा. सो आन्सर आलं 7.568 into 1.27 divided by 9.678 into 10⁻². 3 4 -2 वरती गेल्यावर +2 झालं, सो 3 1 4 आणि 2 6. आन्सर आलं 10⁻6. ओके. आता ही जी व्हॅल्यू भेटलेली आहे ही पूर्ण, याचं काय करायचं, आपल्याला लॉग घेऊन एंटी लॉग घ्यायचं, जेणेकरून आपला आन्सर भेटेल. आणि 10⁻6 जे आहे ते लास्टला काय करायचं, त्यामध्ये मल्टिप्लाय करायचं, म्हणजे फायनल आन्सर भेटेल. आता बघा याचा आन्सर काढणं इझी आहे, मगाशीच आपण काढलं होतं. डायरेक्ट आता मी इकडे लॉग घेऊन लिहितो, म्हणजे लॉग ऑफ ए इंटू बी डिवायडेड बाय सी अशा पद्धतीने आहे. लॉग ए प्लस लॉग बी मायनस लॉग सी या पद्धतीने आन्सर येणार आहे. तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यूज लिहिताय बघा. लॉग ऑफ 7.568 plus log of 1.27 minus log of 9.678. ओके. या पद्धतीने व्हॅल्यूज लिहिलेल्या आहेत. आता लॉग काढणं तुम्हाला ऑलरेडी येते, काय अडचण नाही. मागच्या क्वेश्चन मध्ये आपण इथून मागे सगळं लॉग आहे, तर मी रिडिंगच बघत आहे, तरी सुद्धा तुम्ही चेक करा किती 7.5 चा 6.8 मध्ये चेक करा. इकडे दिसत आहे तुम्हाला, हा ठीक आहे. 7.5 चा 6.8 मध्ये चेक करा. 7.5 चा 6 मध्ये बघा 8785 आहे, आणि त्याचाच 8 मध्ये जर चेक केला तर 5 आहे, त्याची ऍडिशन केली 8790, म्हणजे याचा आन्सर आला 0.8790. ठीक आहे. त्यानंतर प्लस 1.27 म्हणजे 12 चा 7 मध्ये चेक करा, तो दुसरा पेज. हा 12 चा 7 मध्ये, 12 चा 7 मध्ये काय येणार, 1038 म्हणजे 0.1038 मायनस 96 चा 78 मध्ये, 96 चा 78 बरोबर आहे. हा 96 चा 7 मध्ये चेक करा, 9854 आहे आणि 8 मध्ये 4 आहे, सो ऍडिशन केली 9858, 0.9858. ओके. याची ऍडिशन करा, याची ऍडिशन येईल तुम्हाला बघा 8932189. ओके. याची ऍडिशन आली 0.9828 मायनस 0.9858. म्हणजे तुमचा आन्सर जे येईल ते बघा, ही व्हॅल्यू मोठी आहे म्हणजे मायनस मध्ये आन्सर येणार, तो आन्सर आला तुमचं मायनस 0.003. ओके. एवढंच आन्सर आहे, काय अडचण नाही. मग आता बघा फायनल आन्सर आपलं लॉगचं जे आहे ते कशामध्ये आलेलं आहे, मायनस मध्ये आलेलं आहे. आणि ह्यासाठीच मी म्हणलं होतं की तुम्हाला कन्व्हर्जन येणं गरजेचं आहे. कन्व्हर्जन आता इझी आहे. काय करणार आपण, -0 त्याच्या पुढची जी व्हॅल्यू होती त्याला काय लिहिणार, 1 बार पॉईंट. ही सगळी व्हॅल्यू 1 मधून मायनस करा, म्हणजे काय येणार 997. क्लिअर, एकदम सिंपल आहे. याचा अँटीलॉग घ्या. सो अँटीलॉग ऑफ 1 बार पॉईंट 997. ठीक आहे. आता 1 बार 997 याचा अँटीलॉग तुम्ही घेऊ शकता इझिली. बघा अँटीलॉग मध्ये चेक करा 0.997 चा. 0.997 मध्ये बघा किती आहे, इकडे दिसत असेल तुम्हाला 0. सगळ्यात शेवटला बघा 0.99 चा 7 मध्ये, 7 मध्ये किती आला, तर तो आलेला आहे 9931. तो 9931 म्हणजे अँटीलॉग लिहिताना आपण कशामध्ये लिहित होतो, 1 पॉईंट पुढे देऊन, म्हणजे येणार 9.931 इंटू, आता हे 1 बार आहे, 1 बारचं मिनिंग काय, 10⁻⁻1. हे तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. आता या फायनल आन्सरला आपण समोर काय करणार आहे, हे जे आन्सर आलं आपलं 9.931 इंटू 10⁻⁻1 हे कशात आलेलं आहे, या एवढ्या सर्कलचं आन्सर आलेलं आहे. म्हणजे याचं आन्सर आपण फाइंड केलेलं आहे. किती किती आलं, 9.931 इंटू 10⁻⁻1. त्याच्यासमोर 10⁻6 आहे, त्याचा मल्टिपल घ्या, म्हणजे फायनल आन्सर तुमचं काय भेटणार बघा, 9.931 इंटू 10⁻⁻6
हे -1 आणि इंटू 6 म्हणजे 10⁶ तो काय येणार +5. तुमचं फायनल आन्सर भेटेल 9.97 इंटू 10⁵. मी कॅल्क्युलेटरवर चेक करू शकता. आपला आन्सर 100% गॅरंटेड काय असणार आहे, करेक्टच असणार आहे. सो या टाईपचे क्वेश्चन्स तुम्ही आता सॉल्व्ह करू शकताय. मग या टाईपचं कॅल्क्युलेशन तुम्हाला मॅक्सिमम बघा, एकतर लॉगचं कॅल्क्युलेशन आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये तर आहेच, पीएच कॅल्क्युलेशनला. त्यासोबत सॉलिड स्टेटमध्ये ज्यावेळी आपण डेन्सिटी कॅल्क्युलेट करतो त्यावेळी लॉगॅरिथमिकचा आपल्याला यूज करावा लागतो. त्यासोबत फिजिक्समध्ये पण असे बरेच कॅल्क्युलेशन आहेत ज्या ठिकाणी आपण लॉग टेबलचा यूज करूनच आन्सर फाइंड करू शकतो. या टाईपचे जर तुम्हाला अजून क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतील तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्या ठिकाणी मी एक डीपीपी लॉगॅरिथमिक म्हणून असं सेंड करतो. ती तुम्ही डीपीपी सॉल्व्ह करा आणि जितके जास्त क्वेश्चन होतील तितके जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करा. कारण लॉग टेबल तुम्हाला रीड करता आला तर एक्झाम मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन इझी होणार आहे आणि टाइम वाचणार आहे. तो टाइम तुम्ही इतर ठिकाणी काय करू शकता, युटिलाइज करू शकता. ठीक आहे. तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या अशा विद्यार्थ्यांना किंवा अशा फ्रेंड्सना की ज्यांना लॉगॅरिथमिक अवघड जात आहे त्या सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत अभ्यास करत राहा. भेटू पुढच्या लेक्चर.